Welcome students. Today we are going to discuss some definitions, that is statement pattern, logical equivalence, tautology, contradiction and contingency. Okay? First, letters used to denote statements are called statement letters. Okay? आपल्याला माहित आहे लॉजिकमध्ये आपण स्टेटमेंट एखाद्या स्मॉल लेटर्सनं डिनोट करतो, त्याला स्टेटमेंट लेटर्स म्हणायचं. देन नेक्स्ट, प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर्स अँड कनेक्टिव्ज इज कॉल्ड ए स्टेटमेंट पॅटर्न. ओके, प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर्स म्हणजे स्मॉल लेटर्सनं आपण स्टेटमेंट डिनोट करतो आणि कनेक्टिव्ह ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे स्टेटमेंट पॅटर्न. दॅट इज पी कंडिशनल क्यू, पी अँड क्यू, निगेशन पी और क्यू आर स्टेटमेंट पॅटर्न. ओके, देन नेक्स्ट डेफिनिशन, लॉजिकल इक्विव्हॅलन्स. ओके, टू स्टेटमेंट पॅटर्न्स आर said to be equivalent if their truth tables are identical. जर दोन वेगवेगळे स्टेटमेंट पॅटर्न जर स्टेटमेंट पॅटर्न आयडेंटिकल असतील तर त्याला काय म्हणायचं, लॉजिकल इक्विव्हॅलन्स. इफ स्टेटमेंट पॅटर्न्स A and B are equivalent, we write it as A equivalence B. The next definition, tautology. Okay, a statement pattern whose truth value is true for all possible combinations of truth values of its prime components is called a tautology. Okay, we denote tautology by small letter t. Next definition, contradiction. Okay, a statement pattern whose truth value is false for all possible combinations of truth values of its prime components is called a contradiction. We denote contradiction by letter small c. Okay, then next, contingency. A statement pattern which is neither a tautology nor a contradiction is called a contingency. Okay, important table फॉर ऑल कनेक्टिव्ज. ओके, याच्या आधी आपण बघितलेलं आहे टू स्टेटमेंट्स पी क्यू, दोन स्टेटमेंटसाठी कंडिशन आहेत ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स. सेकंड स्टेटमेंटसाठी कंडिशन आहे ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ओके, निगेशन पी काय येईल, निगेशन पी. पी स्टेटमेंट जे आहे त्याच्या ज्या कंडिशन आहेत त्याचं निगेशन पी घ्यायचं आपल्याला. ओके, इथं टी आहे तर टीचं निगेशन एफ टी एफ, इथं एफ आहे तर ह्याचं निगेशन टी येईल. परत इथं एफ आहे तर निगेशन टी. ओके, पी अँड क्यूच्या टेबलसाठी आपल्याला काय लक्षात ठेवायचं होतं, अँड कंजंक्शन. ओके, दोन्ही स्टेटमेंट जर ट्रू असतील तर पी अँड क्यू इज ट्रू. ओके, टी टी असेल तर टी, अदरवाईज एफ. ओके, देन नेक्स्ट, ऑर कनेक्टिव्ह असेल तर आपल्याला काय लक्षात ठेवायचं होतं, जर दोन्ही स्टेटमेंट्स फॉल्स असतील तर फॉल्स, अदरवाईज टी. ओके, देन पी कंडिशनल क्यू. ओके, पी कंडिशनल क्यू असेल तर आपल्याला काय सांगितलं होतं, फर्स्ट स्टेटमेंट ट्रू, सेकंड स्टेटमेंट जर एफ म्हणजे फॉल्स असेल तर पी कंडिशनल क्यू इज false, otherwise t. Then last, बायकंडिशनल साठी जर दोन्ही स्टेटमेंटच्या व्हॅल्यू सेम असतील, टी टी किंवा एफ एफ सेम असतील तर ट्रू,
लास्ट कंडिशन एफ एफ म्हणजे ट्रू, अदरवाईज एफ. ओके.